नाव डिप्रिसिएशन आणि बॅलन्स दोन्ही गोष्टी घेणार आपण. डायरेक्ट क्लोजिंग बॅलन्स जो आहे ना, दॅट वी आर गोइंग टू टेक इट टू आउटर कॉलम ऑफ बॅलन्स शीट. याचा क्लोजिंग बॅलन्स आणि याचा क्लोजिंग बॅलन्स कुठे घेणार? बॅलन्स शीट मध्ये. चला घ्या बुक्स आणि फर्निचर. बुक्सचा क्लोजिंग, फर्निचरचा क्लोजिंग. मी तुम्हाला ना ही एक ट्रीटमेंट, अजून एक ट्रिक आहे बघूया. तुम्हाला विचार करताय, तुम्ही काही विचार करू शकता का? मला ना आय वॉन्ट टू अवॉइड दिस टू लेजर्स. कॅन यू सजेस्ट मी अ वे आउट? करता येऊ शकेल का मला हे? चला सेकंड थिंग, थांबा अजून पहिले हे संपूया. सेकंड थिंग डिप्रिसिएशन. चला घ्या बुक्स, डिप्रिसिएशन बुक्स अँड फर्निचर. मी दोन्ही रेकॉर्ड केलंय माझ्या लेजरवरनं. फ्रॉम माय लेजर आय एम गोइंग टू पोस्ट दिस क्लोजिंग बॅलन्स अँड द डिप्रिसिएशन ॲज वेल. वी हॅव प्रिपेअर्ड टू वर्किंग नोट्स. लेजर काय कळायचं? कारण तू 11वी काही केलेलंच नाही म्हणून तुला कळत नाहीये. मी बॅलन्सेस घेतले, हे बॅलन्सेस घेतले. ओपनिंग बॅलन्स ओपनिंग बॅलन्सच्या जागी, क्लोजिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्सच्या जागी. हे रिसिट अँड पेमेंट मधनं आलं. या दोघांची टोटल केली, ती इथं लिहिली. कारण या दोघांची टोटल का केली? कारण जी टोटल मोठी ती करायची. हळूहळू समजेल. भरपूर लेजर्स तुला करायचे. थांब जरा, भरपूर लेजर्स करायचे तुला. इथून पुढे आता सगळं लेजर्सच आहेत. आणि यातनं मी हे मायनस केलं की मला जी फिगर येईल, बॅलन्सिंग फिगर म्हणजे उरलेली फिगर. कळलं का? म्हणजे हे लेजर बनवण्याची पद्धत एकच आहे. इथं पहिले ओपनिंग, मग हे ऍडिशन, जे हे रिसीट अँड पेमेंट मधनं घेतलं. हा बॅलन्स ऑलरेडी दिलाय त्यांनी. या दोघांची टोटल केली, ती इथं लिहिली. या टोटल मधनं हा बॅलन्स मायनस केला. जी फिगर आली तो डिप्रिसिएशन. हे दिलेलं नव्हतं, ते आपण फाइंड आउट केलं. तसंच याचं केलं खालच्याच. चला झालंय. हे काय आहे? पहिले सबस्क्रिप्शन. इथं जे नाहीये त्याला डॅश करा आणि मला आउटरची फिगर सांगा. पहिले इथं दोघांची टोटल सांगा. हीच येणार 33,600. 33,600. जे नाही ते डॅश करा आणि आउटरला घेऊन या 33,600. देन क्रेडिट साइड मोठी आहे का डेबिट साइड मोठी आहे? क्लिअर कट क्रेडिट साइड मोठी आहे. क्लिअर कट क्रेडिट साइड मोठी आहे. करा क्रेडिट साइडची टोटल किती? क्रेडिटची टोटल अरे 12 आणि 3 15 इथंच होत आहेत. 12 आणि 3 15 आणि 2 17. $19,37,400. नेक्स्ट त्यातनं डेबिटची टोटल मायनस करा. व्हॉट वी विल गेट इज अ सरप्लस. जो मिळेल तो सरप्लस. मायनस कर. या 19 मधनं मायनस कर म्हणजे तुला सरप्लस मिळेल. Don't take things for granted. 5,59,550. Now, to surplus, excess of income over expenses. Write down. Excess of income over expenses. To surplus. 5,59,550. सरप्लस कुठे घेऊन जाणार?
कॅपिटल फंड मध्ये ऍड घ्या, कॅपिटल फंड मध्ये ऍड. आणि आता सरप्लसची फिगर, कॅपिटल फंडची फिगर आउटरला घेऊन या. इज दॅट करेक्ट? मी मुद्दामून ती चुकवलेली आहे. 15 लाख 960 950. आणि चला करा टोटल. बॅलन्स शीटची टोटल किती? माझा बॅलन्स शीट चुकतीये यार. तुमची बॅलन्स शीट बरोबर येते का सांगा मला. माझी काहीतरी फिगर चुकतीये. बॅलन्स शीट टॅली करून द्या मला. 28 लाख 81,950. दोन्हीकडे सेम आहे का? 21 का 20? 28 81 950 दोन्ही साइड टॅली. काय करायचं? बोनस द्यायचा? काय चालेल? काय चालेल? लगेच यार सोकवलेत तुम्ही बोनसला. कुठलं? काय सांगू? आता लेजर कॅन्सल नाही करायचंय. हा बरोबर बोलती ती. लेजर तुम्ही सांगायचंय मला, मी नाही. तुम्ही मला सांगायचंय लेजर कसं कॅन्सल कराल. आता बघा मी कसं कॅन्सल करू शकतो. हा बोल. स्टॉक दिलाय का बॅलन्स दिलाय? हा मी क्लीन बॅलन्स शीट एकदम क्लीन केली. मग इथं पहिले काय लिहू? हा तू बोल, तू बोल, त्याला नको, माझ्याशी बोल. हा तू बोल. हा बोल. ऑनलाईन ला बोला. चला बोलो जसगुन. अक्षरा हे जे लेजर आहे ना, आय वॉन्ट टू कॅन्सल दिस लेजर. आय डोंट वॉन्ट टू प्रिपेअर दिस लेजर. पण हे याचा अर्थ असा नाही की वी कॅनॉट बी वी शुड नॉट बी वी आर इग्नोरिंग डिप्रिसिएशन. नो, डिप्रिसिएशन तर निघालच पाहिजे, पण विदाउट प्रिपेअरिंग लेजर. चला बघा बघा मी काय करतो आता. व्हॉट शुड आय डू? बघा इथं काय करता येईल आपल्याला. पहिला बाकी जसं काय इथून सुरुवात करणार. बुक्स इथे लिहिणार, बुक्स आणि ऍड ऍडिशन बुक्स. आणि तसंच मी खाली अजून एक म्हणजे इथे एक लाईन सोडणार आणि इथे एक लाईन सोडून ठेवणार. आणि तसंच इथं फर्निचर करणार आणि ऍड ऍडिशन, कारण का रिसीट अँड पेमेंटला पण आहे आणि शिवाय डिप्रिसिएशन. राईट. आता मी रेकॉर्डिंग कसं करणार? हा येस, बुक्स ही ओपनिंग आहे, ही क्लोजिंग आहे. राईट. बरोबर. ही पहिले बरोबर तिचं म्हणणं हे ऍड ऍडिशन आहे ते ऍज इट इज लिहून टाका. पहिले फर्स्ट थिंग फर्स्ट 61,000. येस, आय हॅव रिटन इट. पुढे 51,000. ओके. आता ओपनिंग बॅलन्सच्या जागी लिहून टाका. किती आहे? 6 लाख आणि 3,19,000. ओके. नाउ व्हॉट इज इट? इतकं सिंपल आहे. आता जो क्लोजिंग आहे ना, दॅट शुड बी हिअर. हा जो बॅलन्स असतो हा क्लोजिंग असतो. मग आता पहिले या दोनची टोटल करा. 6,61,000. आता या दोन मध्ये डिफरन्स आपल्याला किती पाहिजे? तो 6 लाख पाहिजे. म्हणजे कितीने कमी करायला हवा? 61. व्हॉट इज दिस? डिप्रिसिएशन लेस डीपी. किती सोपं आहे. किती मिनिटात काम झालं. 5 मिनिटं, 5 आणि 5 10 मिनिटं वाचली. किती फास्ट केलं.
चला कंपल्सरी आहे का सर लेजर करणं मग असं केलं चालणार नाही? येस असं ऑब्विसली ओके. दिस इज अनदर वे यू कॅन कॅन्सल लेजर. आणि मी तर उलट सजेस्ट करेन की यू शुड फॉलो दिस पर्टिक्युलर मेथड. यानी पटकन होणार आहे, व्हेरी इझी. आता मला आता फर्निचरचं सांगा. व्हॉट इज द टोटल ऑफ दिस? 3,70,000. आणि आउटरला किती पाहिजेत? 3 लाख. म्हणजे डिप्रिसिएशन किती? बस हो गया भाई. डिप्रिसिएशन लेस डीईपी. वाव, दिस इज वंडरफुल. म्हणजे एवढं एफर्ट्स वाचले हे एवढे. आणि याचं प्रेझेंटेशन करा, ते असंच पाहिजे, ते तसंच पाहिजे. परत कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक झाली की आणखीन तिसरीच करा. काय श्रेया? पण हे लक्षात राहणार का? नो मार्क्स. आता ही ऍडजस्टमेंट आहे, ही हिडन ऍडजस्टमेंट आहे. ही जर ऍडजस्टमेंट तुम्ही प्रॉपर केली तर कमीत कमी 2 मार्क एकाला, म्हणजे टोटल 4 मार्क. सपोज इफ यू अवॉइड दिस, पण तुमचं एव्हरीथिंग इज करेक्ट, हे असं केलेलं असेल, ऑल राईट, एंटायर मार्क्स 12 आउट ऑफ 12. जर तुमची बॅलन्स शीट परफेक्ट आली तर 12 आउट ऑफ 12 व्हेरी मच पॉसिबल. काय प्रॉब्लेम आहे? जमेल ना? फ्रॉम नेक्स्ट टाइम ऑनवर्ड्स आपण काय करणार? वी विल ट्राय टू अवॉइड लेजर. म्हणजे आपण जेव्हा रिव्हिजन मध्ये करू तेव्हा हे काढून टाकू. नाही आता सुद्धा ऑब्विसली पुढचा सम आला तर आपण करूया. पण आता समज नाही आला की ज्याच्यात आपल्याला लेजर बनवायचीच नाहीयेत, तर मग तसं सुद्धा बनवणार. काल आपल्याला काय उपयोगच नाही झाला लेजरचा. काल लेजर बनवला आपण, पण उपयोग काहीच झाला नाही. पण आज झाला. पान, अरे पान की पड़ी है यार तेरे को, यहाँ पे टाइम की पड़ी है, टाइम की. तुला आत्ता ते कळणार नाही, तुला नंतर कळणार आहे ते. सर किती मिनिटं लागतात, कव्हरच होत नाही पेपर. हा प्रॉब्लेम येतो. जेव्हा तुम्ही टेस्ट देणार ना तेव्हा तुम्हाला कळणार आहे की 1.5 hour मध्ये तेवढं सगळं कव्हर व्हायला पाहिजे. बरं, बाय द वे टेस्ट कधी आपली? 5 जुलै. 5 जुलै. किती चॅप्टर्स आहेत? 2. ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन 10 मार्क्स. 10 मार्क्स. 12 2 क्वेश्चन कंपल्सरी, नो ऑप्शन. दोन्ही कंपल्सरी आहेत. एक फायनल अकाउंट्स, एक एनपीसी. 24 मार्क्स. 24 प्लस 10 34 झाले. 6 मार्क्स. यातला कुठला तरी अर्धा क्वेश्चन. म्हणजे आयदर इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवा किंवा बॅलन्स शीट बनवा. यातला अर्धा किंवा कॅल्क्युलेट द फॉलोइंग, काही येऊ शकतं. एनिथिंग. 6 मार्क इज डायसी. 6 मार्काचा तुम्हाला आयडिया काही नाहीये. म्हणजे मी जवळपास तुम्हाला अख्खा पेपरच सांगितलाय. म्हणजे नथिंग लेस दॅन 36 अकाउंट्स आहे यार. इथं नाही, चॉईसच नाही, बोलायचंच नाही काही. नथिंग लेस दॅन 36. ते इकॉनॉमिक्स 6 ओके. इथं तुम्हाला खरं तर 40 आउट ऑफ 40 पाहिजे यार. सगळे मार्क्स पाहिजेत. आहेत काय? व्हॉट इज इट? कुछ नाही. तुम्ही टार्गेट तर 40 आउट ऑफ 40 ठेवायला पाहिजे रे. ते सुद्धा आता पहिली टेस्ट आहे म्हणून इट्स ओके. चला 36 आउट ऑफ 40. पण खरंच पॉसिबल आहे. तुम्ही विचार नाही करत. तुम्ही हे बघा, मी एक सांगतो, बुकच्या बाहेर काही नाही आणि आपल्या नोटबुकच्या बाहेर काही नाही. म्हणजे बघा, आता मी सांगितलं तुम्हाला, म्हणजे पेपर कुठनं क्वेश्चन कुठला येणार तेही सांगितलं. मग काय झालं हळू? ते बघ तिने सुरुवात पण केली लगेच मागं बघायला. हा, होमवर्क मधला पण येऊ शकतो. पेपर अगदी सोपा आहे, व्हेरी इझी. कोणी दुसरं असू शकतं ना? का मी त्याला काही जुगाड करायचं तुला? काही होणार नाही रे, काही होणार नाही. तू अभ्यास कर. चला नेक्स्ट. चला, काल सारखं आपण बुक ओपन करूया आणि बुक मध्ये जो पार्ट राहिलाय, काल आपण ऑलरेडी एक पार्ट केला, राईट? द अनदर पार्ट ऑफ द बुक आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करतोय.
कॅल्क्युलेट द फॉलोइंग. हे केलं आपण, राईट? चलो नाव दिस कॅल्क्युलेट अगेन. हे बघा, कॅल्क्युलेशन ऑफ स्टेशनरी कन्झ्युम ड्युरिंग द इयर करायचंय तुम्हाला. व्हॉट दे हॅव गिवन यू इज अ ओपनिंग बॅलन्स शीट, दॅन receipt and payment, extract of a receipt and payment, then few adjustments, and you have to calculate income and expenditure account. किंवा हे सगळं प्रेझेंट करा, इन्कम अँड एक्सपेंडिचर, बॅलन्स शीट जसं येईल तसं. चला सगळ्यात पहिले रीड करूया काय व्हॉट इज गिवन. हे असं सुद्धा तुम्हाला 6 मार्काला येऊ शकतं बरं का, 6 मार्क्स. असं अशा टाईपचा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. चेक करूया. बॅलन्स शीट कधीची बॅलन्स शीट आहे? ओपनिंग बॅलन्स शीट आहे. आणि हा स्टॉक ऑफ स्टेशनरी दिली आहे. दिस इज स्टॉक ऑफ स्टेशनरी, राईट? 400 इज अ स्टॉक ऑफ स्टेशनरी. नाव रिसीट पेमेंट मध्ये काय आहे? स्टेशनरी. अरे कन्झम्पशन काढायचं आहे. ओपनिंग स्टॉक इज गिवन, परचेसेस गिवन, स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲज ऑन 31 मार्च, क्लोजिंग स्टॉक इज गिवन, आणि आउटस्टँडिंग स्टेशनरी बिल. आता काहीच नाही दिलं म्हणजे कुठलं आहे? करंट इयर. चला काढा. काल काय काढलंय तुम्ही? यू हॅव डन दिस yesterday. किती? 41. दॅट इज अ कन्झम्पशन. 4100. चला बाकीच्यांचं काय काढायचंय? कसं काढतात कन्झम्पशन? ओपनिंग स्टॉक ऍड करणार, परचेसेस मध्ये ओपनिंग स्टॉक ऍड, क्लोजिंग स्टॉक लेस, आणि आउटस्टँडिंग बिलाचं काय करणार? काय बघतोय मग तू? हे काय सीवाय? काय आपण सीवाय पण बोललो ना? 5900. 5900 चेक करूया. अनदर आन्सर बरोबर आहे का नाही चेक करायचंय. 5900 काय आहे? परचेस. आपल्याला कन्झम्पशन काढायचं आहे. ओपनिंग स्टॉक ऍड, क्लोजिंग स्टॉक लेस, आणि आउटस्टँडिंग फॉर करंट इयर हे आपण काय करतो? ऍड करतो ना. बस. म्हणजे 6300 मध्ये 400 ऍड करा. दॅट इज ओपनिंग स्टॉक. म्हणजे याच्यात 400 ऍड केलं, 6700 झालं. शिवाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे आउटस्टँडिंग बिल 1000 ऍड केलं, 7700 झाले, आणि त्यातनं क्लोजिंग स्टॉक 1800 मायनस केले. दिस इज युअर कन्झम्पशन. बरोबर आहे? चला थोडं आता अजून तुमची टेस्ट घेऊया. आता थोडं लिटल बिट डिफरंट. तुला जो प्रॉब्लेम आहे सबस्क्रिप्शनचा, दॅट आता चेक करा काय दिलंय. व्हॉट इज गिवन? ओपनिंग बॅलन्स शीट इज गिवन. ओहो, आता काय काय आहे? सबस्क्रिप्शन, रिसीट इन ऍडव्हान्स. आता हा कधीचा आहे? 1 एप्रिल 18. म्हणजे आता हे ओपनिंग आहे. मग क्लोजिंग हे बघा इथं क्लोजिंग पण दिलंय. म्हणजे सीवाय काय झालं? व्हॉट इज सीवाय? 1819 सीवाय आहे. मी लगेच आयडेंटिफाय करून ठेवला. मग हा कुठला आहे? पीपीवाय आहे, आणि हा पीवाय आहे. व्हेरी गुड. हा पीवाय, हा पीपीवाय, आणि हा सीवाय. बस. ही ओपनिंग बॅलन्स शीट मधली पोझिशन आहे. आता रिसीट अँड पेमेंट मध्ये सबस्क्रिप्शन इज गिवन. माय गॉड. ओहो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पहिले पीपीवाय चेक करा. किती अमाऊंट आहे? 26 च्या अगेन्स्ट 23. ओके, म्हणजे 3000 स्टील इन अरियर्स. 35 च्या अगेन्स्ट 30. 5000 इज स्टील इन अरियर्स. बरोबर आहे? आता हे काय आहे? हा सीवाय आहे. हा आपण कुठेच खरं तर घेत नाही. आणि हा काय आहे? एनवाय आहे. नो प्रॉब्लेम. याचा नेक्सस आपण इथं कनेक्ट केलाय. आता करायचंय काय? ऍडजस्टमेंट शिवाय अजून आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 1819 आपला काय आहे? सीवाय. मग आता मला सबस्क्रिप्शनची फिगर काढून द्या. काय कळलं का मी काय विचारतोय? काय काय दिलंय तुम्हाला? ह्याच काय करणार? ऍड. अरे लायबिलिटीचं सबस्क्रिप्शन आपण ऍड करतो, असेटचं सबस्क्रिप्शन मायनस करतो, पण हे नाही मायनस करत. आपण या फिगर मायनस करतो. या दोन मायनस होणार,
या अमाऊंट मधनं या दोन मायनस, ही पण मायनस करणार, बरोबर ना? ही NY आहे, या दोन्ही PY आहेत, दोन्ही लेस, म्हणजे टोटल 3 लेस, बरोबर? हा कुठले 20,000 इन्क्लूड? वरचे कसे इन्क्लूड? हे इन्क्लूड आहेत. हे काय? हे इन्क्लूड आहेत. वरचे नाही, हे दिस इज इन्क्लूड. या तिघांची चौघांची टोटल ही आहे. म्हणजे काय करणार आपण? 4,84,00,000 मधनं पहिले मी ह्या 1, 2 आणि 3 हे मायनस करून टाकणार, बरोबर आहे? 23, 30 आणि 21 आणि करंट इयर ऍड करणार, 32 ऍड, आणि शिवाय दिस 20,000 हा लास्ट इयर मध्ये ऍडव्हान्स रिसिव्ह झाला. कुठल्या वर्षासाठी? हा करंट इयरचा मागच्या वर्षात रिसिव्ह झालाय. म्हणजे प्रिव्हियस इयर मध्ये ऍडव्हान्स रिसिव्ह फॉर नेक्स्ट इयर. प्रिव्हियस इयर मध्ये ऍडव्हान्स रिसिव्ह फॉर नेक्स्ट इयर म्हणजे काय? प्रिव्हियस इयर मध्ये ऍडव्हान्स रिसिव्ह फॉर नेक्स्ट इयर, मागच्या वर्षीचा नेक्स्ट इयर म्हणजे करंट इयर. म्हणजे हा करंट इयरचा आहे. मग करंट इयरचा असेल तर काय करणार? ऍड, हा पण ऍड, हा पण ऍड. एवढं ऍड करा, लेस करा. किती? 4,62,000. माय गॉड, माय गॉड, माय गॉड, अवघड आहे. पण अजून मला आता असं पाहिजे, मला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन सांगा. त्यांनी तुम्हाला सबस्क्रिप्शन विचारलंय, मी तुम्हाला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन विचारतो. टोटल सगळी जेवढी आउटस्टँडिंग आहेत तेवढी सगळी. टोटल मिळून 8,000. रॉंग. कुठून काढले 8,000? मी विचारलं टोटल आउटस्टँडिंग सांगा. मग 40,000 कसं काढलं? हे बघा, या 26,000 पैकी आउट ऑफ दिस 26 वी हॅव रिसिव्ह 23. म्हणजे इथं किती आउटस्टँडिंग राहिलं? 3,000. देन या 35 पैकी 30 आले, म्हणजे इथं आउटस्टँडिंग किती राहिलं? 5,000. अँड दिस 32 इज करंट इयर आउटस्टँडिंग. म्हणजे टोटल आउटस्टँडिंग किती झाले? 40,000. काय? लक्ष इकडे द्या. टोटल आउटस्टँडिंग इज 40,000. हा आला तर टेस्टला म्हणजे 6 मार्क गेले का काय? 6 मार्क गेले का काय यार? अरे असं नका करू रे. हो काय? हो, इथे सॉल्व्ह करून घेतलं ना आपण. ऍज इट इज टाकतो. चल कालचे, वा वा वा, कालचे ती म्हणजे कालचे टाका क्वेश्चन. हे वाले हे. अरे काय अरे हे दिस वन. 10 कुठलं 10? हे 10 तर पॉसिबल नाही यार. याच्यात ना तुम्हाला 3-3 मार्काला दोन्ही येणार. म्हणजे सबस्क्रिप्शनची फिगर आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची फिगर. 3 मार्क याला, 3 मार्क त्याला, 6 मार्क झाले. वंडरफुल. पहिली कन्सेप्ट कळली का? हे जे लायबिलिटीला आहेत ना ते पहिले ऍड करून टाका. ते करंट इयरचे आहेत. फक्त याच्यात इयर वाईज चेक. हे तुमच्या सबस्क्रिप्शन मधनं मायनस पण होणार नाहीत आणि ऍड पण होणार नाहीत. पण ऍड लेस होणार. हे लेस कधी होणार? जर इथं काहीच दिलं नसेल तर. हे कधी लेस होणार? जर इथं काहीच नाही दिलं. म्हणजे डायरेक्ट ही फिगर देऊन टाकली तुम्हाला.
इयर वाईज काही दिलंच नाही. पण इयर वाईज नाही दिलं ना तर मजाच नाही येणार, ह्याला मजाच नाही. हे असं तुम्हाला जरा असं म्हणजे फार कन्फ्यूज झालेले आणि लॉस झालेली की एक वेगळीच मजा येते ना. जरा मुलांना त्रास दिलेला मजा वाटते जरा, असा असुरी आनंद मिळतो, तो मिळणार नाही. आता बघा मी काय म्हणतोय, सपोज नथिंग इज गिवन हिअर आणि त्यांनी डायरेक्ट दिलं सबस्क्रिप्शन, टोटल सबस्क्रिप्शन रिसिव्ड इज 4,84,000. हाऊ विल यू डील विथ दिस? आणि हे बॅलन्स शीट ऍज इट इज आहे. बॅलन्स शीट इज ऍज इट इज. हे सगळं काढून टाकलं त्यांनी. नो डिटेल्स इज गिवन टू यू, नो एनी फर्दर डिटेल्स, हे काही नाहीये. हे 4,84,000 आहे. आणि इथं आहे ना आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 18-19 इज 32,000 आणि इथं लिहिलं प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन फॉर 2019 and 20 इज 21,000. आता बोला अमाऊंट किती येणार? काय कळलं मी काय चेंज केलंय? मग लक्ष काय करताय? लक्ष कुठे आहे? मी सांगितलंय, मी हे डिटेल्स सगळे काढून टाकलेत. डायरेक्ट एकच अमाऊंट तुम्हाला दिली सबस्क्रिप्शन आउटरला 4,84,000. दिस इज ओपनिंग बॅलन्स शीट ऍज इट इज. ओपनिंग बॅलन्स शीट ऍज इट इज. आणि खाली फक्त मी इथे ऍडिशनल केलं, इथे एक ऍडिशनल केलं PRS 4 लाख. चेक करूया. हा शैलजा 4,44,000. चेक करूया. हे ना, हा हे ऍड होणार, हे लेस होणार. एवढं तर कळलं. मग काय प्रॉब्लेम आहे? जमलं की. आता फक्त ह्याचं राहिलंय, हे दोनचं राहिलंय. हे काय करणार? हे ऍड करणार आणि हे काय करणार?